शिवल्या लपू नको काही, जे काही असेल ते पटपट सांगून दे, नाहीतर मग तुला माहित आहे मी कसा होत. हा तुझे नाव मला मा पोरानं सांगितलं, तुला काय काय केलं कसं केलं. हा लवकर सांग, लवकर लवकर कबल, तू लवकर कबर, नाही तुझे जर दिवस भरले असतील ना तर सांगशील नाही तू. देवीदास गड्या तुम्ही गावातले लोक काय मॅट आहे का? काही गावात झालं की माझ बोकांडीवर बसायला येत आले का तुम्ही? हा काय धंदा आहे की नाही तुम्हाला काही? हा काही कॉमन सेन्स आहे की नाही तुम्हाला? म्हणजे गावात काही झालं तर मीच आव काय करणारा? दुसरे नाहीत का लोक गावात मेले का सायाचे? हा काय लोक कसे माणसं आहे रे तुम्ही? तुझ्या पोरानं कान केलं तुम्हा घरी आला मा बोकांडीवर बसायले. तुझ्या पोराच्या बोकांडीवर बसून मोडणं द्यायला 2-4 ठिकाणी. हा तुमचं दोघं बापले काय काय तर पहा तिकडे लफडं तुझ्या पोरानं केलं तुम्हा घरी आला कुदत. हा तुला काही समजते अक्कल गिक्कल आहे की तुला काही? कोच्या मागे दबून काय बोलून राहिला तू? समोर येऊन बोलणं दिसा. हा मार खायला भिवून राहिला का? हा भिवून राहिला का तू? पण तुझ्या जोडून का बोलणं शिकार पा माणसानं. हा खोटं बोला पण रेटून बोला. हा भारताची ते अवस्था जाऊल्या, खोटं बोला पण रेटून बोला. हा तुझ्यासारखंच काम आहे ना. हा लाज नाही वाटत रे तुले? लाज नाही वाटत? गावातल्या जवान पोरायला तू वाया गमवून राहिला. हा केवढा मोठा झाला ढेला ढेला तू. एक पोरगा तुले लाज वाटायला पाहिजे दलिंदरा. सांगतो देवीदास कसं माव काय मस्त खाऊ नको गळ्या घेणार दे ना, माय काही चंगरा चंगरी करू नको. हा मी काही खोटा बोलत नाही काहीच नाही. हा तुझ्या पोरगा लोफर आहे, तू पाय काय आहे तर मा घरी काले मा काले हे काढून राहिला तू मोठा आणि लहान आहे. पहिले बायकोच्या पुढे तू काय बायकोच्या मागं राहून बोलू नको वा तू. हा मला ते सैन्य होऊन राहिले. हा बायकोच्या पुढे येणं इकडे बोलणं काय फडफड करणार पुढे येऊन. बाबा मा बापाला मारते वाटतं बोलू म्हणून तर मामाच्या पुढे पुढे बोलून राहिला. मा बाप पुढे आला की मा बापाच्या छातड्यात लात मारली बोलू काय खरं नाही दिसत बोले. तो पुढे येतो ना काय काय देवीदास तुला काय भेटतो का रे मी? हा काही आरोप लावशील मावर तर आता जमलं वा हे काय आहे आता होईल तुझ्या माझ्या जंगखडा जंगी. हा हा तुला लाज वाटायला पाहिजे. तुझे पाठीपुठी एक पोरगा मी जर तुझ्या पोराला बैकून दिलं तर काय होईल रे? हा असे लफडे करायला शिकवता का पोरायले? तुला समजून सांगायला पाहिजे की गळ्यात आल्या असं करू नको, अभ्यास कर, हे कर ढमूक कर. तू तर म्हणतो बाबा विभूती आण राख आण बाबा जो चाल पोरगी पटू. हा लाज वाटायला पाहिजे तुला दलिंदरा. मी ना काले म्हटलं गळ्या काय गळ्या तू काहीच बोलून राहिला गळ्या देवीदास. हा हे असं बोलणं शोभत नाही ना तुले. काही गळ्या काही मानाव जडी घालता आले का तुम्ही? अरे बा दुसरा गेला असेल कोणी त्या पोरा बरोबर. मला कोणता बाबा कोणता बाई माहित आहे? मला काहीच माहित नाही बा. वावरात जातो खरी येतो गळ्या, मला काहीच घेणं देणं नाही ना गळ्या. हा तुम्ही उठले सुटले गळे हो माच नांदी लागता बा. थांब माझं पुरावा बी आहे ना. तू काय टेन्शन घेऊन राहिला? थांब येऊनच राहिला माणूस अटीसा आला तू पाहतो मग काय. हा अटीसा येऊ दे माणसाला. येऊ दे त्या कोणता माणूस आहे तर येऊ दे. हा ते देखत काय आहे तो खाडा निवाडा. हा चालना माणूस आहे करून राहिला. जो तो येते मा बोकांडीवर बसते लोक. मी काय एवढा सोपी वाटून राहिला का तुम्हाला? हा की मी ढोलकी वाटून राहिला तुम्हाला? जो येईन तो वाजवीन मला. हा धंदा लावला तुम्ही नागर ना. नामदेव भाऊ इकडे या बरं. या इकडे या. खाडा निवाडा करा काय तर सांगा नामदेवराव याले काय आहे तर सांगा. कुठे दिसल तर हा तुम्हाला महापौर आले घेऊन सांगा. हा माणूस काम तर करते पण कसं पुरावे मी मागे सोडते ना. एक काम धड जमत नाही या माणसाले. काही ना काही मागे ठेवते. चपूट मागे ठेवते मग हाती लागते. मग खाते धब मार लोकांच्या हातचा. असे एवढं जमते मा घरच्या माणसाले. सांगा नामदेवराव सांगा. हा मी कुकडे गेलो तुझं. अरे बा याचा पोरगा तुझ्या गाडीवर नव्हता काय? गाडीवर होता तुझ्या बसेल आणि वरून तू म्हणतो सांगा. अरे बाबा ते गोष्ट सांगून राहिले का तुम्ही? तो काल्यात तर मग रस्त्यात भेटलता म्हणे शिवलाल भाऊ कुठे चालले? म्हटलं बाबा बाजारला चाललो. थांबा म्हणे मग गाडी गेली म्हणे माई निघून तर मला येऊ द्या म्हणे बाजार लोकचा. मग कॉलेजला चालला जाईल म्हणे. उतरीन मग कॉलेजले मी. असं होतं ना कॉलेजला सोडलं होतं ना मॅच आले. खरं बोलणं शिवल्या. हा गरीबाचा पोरगा आहे रे तो. गरीबा पोरगा आहे ना असं त्याच्याबद्दल असं खोटं नको बोलू ना. जे काय असेल ते खरं सांग ना. हा तो देवीदास तिकडे रगत वगते ना तिकडे. काम करू थंडागार होते तिकडे. त्याच्या बरोबऱ्या ढिल्या झाल्या ना. हा तुला लाज वाटायला पाहिजे. त्याच्या पोराला वाया गमवून राहिला तू. हा बाबाजून नेलतं तू ना त्याले. बाबा नेलतं ना आहे की नाही. दोघे जण सटकले वाटते बा. अरे बा कोणता बाबा आणि कोणती बाई लेको हो काही घेणं ज्यानं मागा लागले बाबा तुम्ही. हा खरे बोला तरी तेच खोटही बोला तरी तेच. हा हे तुम्ही काय धंदा लावला? हा कुठले सुटली माझ घरी येता बा. काही झालं की बोकांडीवर बसायला माया. हा मी का तुम्हाला का ढोलकी वाटतो का? हो जो तो येईन मला वाजून जाईन.
अटी कबलत नाही तो, म्हणजे हे बी फेल गेलं समजा आहे की. म्हणजे नामदेव भाऊचं ऐकून नाही राहिलं तू मा पोऱ्याने आलता म्हणून. बरं मा पोऱ्याने बोला तुम्ही डायरेक्ट अटी सारे, आणि त्याच्या जगात खाला निवाळा काय जो काही आहे तो. हा मा पोऱ्या सांगीन ना तुला नेलतं की नाही नेलतं तर आता का बोलशील की तू हराम घरा ताका बोलशील की. हा तू जास्तच नांदी लागला बा. पोराली बोलत म्हणते आता काय करावं माणसानं. हा आता ते काय तोंडे तर सांगीनच, मा नाव सांगीनच. मग तर हात अजून गरम होईल. मला मारल्याशिवाय राहत नाही मग. बोला देतात तुमच्या पोराला बोला काय आहे तो पा काय आहे हा फालतू डोकसं खाऊन राहिला घेण ना जण. हा गरीब आहे पोराला त्रास देऊन राहिले मले. थांबा 2 मिनिटं फक्त. आले रे बापा महिमा, आले रे बापा दात खाऊन आले रे बापा. मला मारते रे बाबा डबा, मारते रे बाबा. काय करू नाही रे बाबा. फालतू रिकामे कामं केलेले का कालातून ढोरासारखे मारून राहिले घरचे. बापा मरून राहिला, माही मारून राहिले, बेकार राहिले काय. कानाला हात लावतो आता नाही करणार रिकामे काम उठले का बेकार आहे. उठ लवकर, त्या बाबांना बोलावलं तिकडे. चाल उठ लवकर. मला मारू नका ना आता नाही मारू ना. आता काही नाही करणार ना आई. मी आता काहीच नाही करणार ना. मारू नका ना. मी येत नाही ना सांगणं मा बाबा सांगणं समजून. कांड करायच्या अगदी लाज नाही वाटली तुले? लफडे करते तो लफडे, ते बी या वयात. काही लाज वाटायला पाहिजे होती ना तुले पोरी पटायच्या अगदी. आणि आता कसा मार खायच्या अगदी भिवून राहिला. लाज वाटू दे ना जरा शिक तुले. चुकलं नाही, आता नाही होणार ना गलती. आता कधीच नाही होणार ना. अशी मला मारू नका ना. तुम्ही दोघे जण सोडून राहिले. मारू नका ना. त्या आंबादासनी मारलं मला डोरासारखं. आता बस झालं ना. मारू नका ना मला. बेश्रम वानाच्या, तुला तोंड दाखवायला जागा नाही ठेवली ना रे आम्हाला गावात. तोंड दाखवायला जागा नाही ठेवली ना. जरा शिकत जनाची नाही तर मनाची वागवता बापा. पोरी पटवायच्या अगदी जरा शिक लाज नाही वाटली तुला? माय बापाचा जरासा विचार नाही केला? पैसे बाबा 5,000 पाहिजेत, बाबा 2,000 पाहिजेत, आई 1,000 रुपये पाहिजेत. जेवढे म्हटले तेवढे दिलेस ना तुले. कायच्या भरोशावर कॉलेजच्या. आणि तू तिकडे काय करसली जाऊन? लफडे करस, पोरी पटस. लाज वाटू देताना जरा शिक जनाची नाही तर मनाची. तुझ्या बापाचा तर विचार करता. किती घाम गायते तुझ्या बाप, आणि तुले पैसे पुरवते. मी म्हणून राहिलो ना. चुकलं ना माया. आता नाही करणार ना. मला मारायला नको लाव ना. बाबाले मारायला नको लाव ना. आता नाही करणार ना मी असं. चुकलं फुकलं काही नाही. आता त्या शिवल्याच्या घरी जाणार. आता खळा निवाळा करणार. तुले नेलत त्यानं कुठे नेलत तर अंगार आणला तू ना. त्या पोरीच्या अंगार टाकला तू ना. काही लाज वाटू देताना जरा सांग. लाज वाटू देताना 5,000 रुपये दिले त्या अंगाराचे. मेहनत करायची अगदी लाज वाटते. एक दिवस म्हटलं वावरात चाल की रोग येते तुला? नाही आई, माझ्या वावरात काम करणं जीवार येते. आयचं खाणं नाही जीवार येत का रे घरी बसून? आई मला काल नेत शिवला घरी. मी नाही येत ना. मी नाही येत ना. मला बाबा मारिण्यासाठी 4 चौघात मारीन ना. आयो मग आता पहिलेच लाज वाटू देताना आता मार खायच्या अगदी तुले काय वाटून राहिलं रे? आपला बाप मारते, आता मारते. बाप मारीन नाही तर काय मुके घेईन का आता तुये? पाय ना तू आता कसा पिशियार आहे. तू आता चालतं खरी तू तटी शिवल्याचा तुया सारखाच आहे. आता पाय ना कसे धिरले काढते तुझ्या बाप तर पाठीवर तुमच्या दोघांच्या बी. नाही मला नको नेऊ नका. वाचन चूक झाली ना. चूक झाली ना माझ्या. चूक फूक काही नाही. आता चाल लवकर, उठ लवकर. तुझ्या बापानं बोलावलं तटी गेला नाही की अजून मार भेटीन बरं तुले. सांगून राहिली मी. चाल उठ लवकर. जाणार तटी उठत की नाही? तुझ्या कंबळल्या तटीच 2-3 लाता मारायला लागतात का लाता? की उठत की नाही? येतो ना. येतो. मारू नको मला. मारू नको. येतो. चल मग उठ लवकर. उठ. हा काल्या फालतू रिकामे कामे गेलेले का ढोलकी सारखे सोडून राहिले. जरा सगळे विचार करून नाही राहिले. जोतो ये वाजवते सारे हात सफा करून राहिले. बेकार आहे रे बाबा. लपडे झाले लागेल पर बाबा. पाव तिकडे तो काल्या चालवला आणि त्याच्या मायनं वळत ताळत तिकडे पानं. इकडे काल चालवला. त्या वहिनी इकडे जाऊन राहिले झाले. येऊ दे पाय कशी मजा घेतो त्याची तर. पाय काही बोलू नका बरं जास्त. त्या बाईला अरकाट आहे बाबा. बोलून काही नाही बोलत त्या वहिनी. तू नको टेन्शन घेऊ. मी पाय पद्धतशीर बोलतो ना. येऊ दे. वहिनी हा लोफर कुकडे चालवला? कुकडे चालवला यायले? गात फिरायला चालवला का बा? हा तोंड दाखवायला चालवलं असेल. गात कसं काय नाही गळ्याचे हाल काय आहेत. गातून फिरून आणता काय यायले? पाय ना गावातले लोक त्यासाठी आमची इज्जत घालून राहिले ना. पाय ना काय बोलतात. पाय ना
कर लोफर कामं कर तू, पोरी पटव तू. पण माय बापाले कसं खालेमान घालायला लाव तू. पाय ना तुझ्या पायी काय करा लागून राहिला, माझे खालेमान घालून चाला लागून राहिलं ना. वहिनी तुमचा पोरगा पोरी पोटत होता, तुम्ही काय घरी झपेल होते का? हा, तुम्हाला त्याचे नोकरी दिसले नाहीत का रंगरांग काही? हा, तुम्ही बाबा काही माणसं आहे बाबा, डोयलन पोऱ्या विश्वास करता बा. एकोणता एक पोऱ्या तर मग काही केलं चालेल का त्यानं? जास्त बोल नका ना हो, जास्त बोल नका. तुम्ही फालतू भांडण होईन बा, काही घेणं नाही का आपल्याला, एवढं बोलून राहिले तुम्ही तर. गंठन त्याच्या बापाचा लाळ आहे ना तो. मी तरी म्हणत जा बरं, पोरगा वाया चालला, बरं पोरगा वाया चालला. पण बापाले बापा भरता विश्वास नाही. मा पोरगा कॉलेजला जाते, मा पोरगा असं तसं करू शकत नाही. पहा ना म्हणा आता. का वहिनी या सांडायला आता कुठे चालवलं तुम्ही पण? कुठे म्हणजे शिवल्याच्या घरी. आता याचा पिशार काढलाय ना, ते शिवल्या बरोबर दोघांचाही पिशार सारखाच आता. चाल रे, चाल होय पुढे, चाल होय पुढे. काय गोष्टी ऐकून राहणार भामट्यात सुत्राचे. चाल होय पुढे. अरे घे ना दाबून, पटवशील पोरी. आता पाय ना झोपूट पडते तुझ्याच शिवल्याचं बिन तू बी. देवदास हो काही सोपी माणूस आहे का? काल बोलत असता शिल्लक. माझ्यासोबत काल बोलायला लागते तुम्हाला. फालतू केंडा काढत राहता येत त्यात. कोणी इज्जत आपली घालवली की उतरवली की इज्जत मग काय करा, मोठं मोठं पायात बसा आहे की नाही. काही कामच नाही ना पण लोकांच्या याच्यात बोलायचं. कोणी काय करत बसो, काय घेणं नाही आपल्याला. मी शिल्लक गिल्लक नसतो बोलत, जे गावात चालू आहे तेच बोलत असतो मी. काय म्हटलं का त्या बाईनं मला? काय म्हटलं का? ते बाई होले हो करून गेली ना. बोलली असती तर मग सांगितलं असतं. साऱ्या गावाला द्यायचा पोरगा लोफर आणि ते काय बोलती? कोणाचा पोरगा लोफर असो की काही असो, आपल्याला काले बोलायला लागते. तोंडातले शब्द तोंडातच राहू द्या. काले वर काढा लागतात शब्द. काले काही बोलायला लागते लोकायले, फालतू खराब वाटू द्यायले. अजून आपण मना काही त्याला खराब वाटलं की झालं. खराब नाही वाटत. आपण का खोटं बोलून राहिलो, खरंच बोलून राहिलो. मग एवढं वाटतं त्याच्या लेकरं सांभाळा माणसानं. आले लोफर कामं करू द्या. लोक तर बोलणारच आहेत बुवा कसं केल्यावर. कोणी का चूप थोडी राहते. मले काही गावातलं कोणी काही म्हणत नाही मी काही बोललो होतं, कारण की मी खरं बोलतो, खोटं बोलतच नाही. आपण जे काही आहे ते तोंडावर, मागं पुढं नसतेच आपलं. ताकाल जाण गाळगल आपलं ते कामच नाही आहे. जे आहे ते आहे खंदन. म्हणून ते बाई बोलत नाही. बोलली का मला काही, आणि तो काय तोंडा बोलला काहीच नाही. कोणी शब्द भादरणार नाही. आणि तुला तर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. गावाचं आपल्या म्हणजे गाव पुरं प्रेम करते आपल्यावर. हा ना बापा, लस प्रेम करते तुमच्यावर. खूपच उतू चाललं ना प्रेम. आता दिसून राहिलं ना आम्हाला बी किती प्रेम आहे. तर सांगायची काही गरज नाही, काही दिसते आम्हाला. आली तू येवा कोरपली ना कोरपली. अरे काय जरासं काही आपण आपली स्तुती केली की जैली कोरपतेच डायरेक्ट. कशी आहेस हो तू, कशी आहेस तू? जरासं काही काही म्हणावं आपण, तू एक लय जीवार येते म्हणा की नाही. नवऱ्याची स्तुती झाली, नवऱ्यानं काही असं तसं म्हटलं की चांगलाच भोगा हा देते आहे की. आगच लागते त्या बुडाला डायरेक्ट. शिल्लक बोल नका तुम्ही. तुम्हाला शिल्लक बोलायची सवय पडली बरं. मी म्हणत नाही काही तर, नाही तर मग तुमची बी इज्जत घालायला काही मला टाइम नाही लागणार. काही बोलत नका जमले. काही शिल्लक बोलत नाही. चाल चल स्वयंपाक पाणी कर. अरे कामचो धंदे हा आला गेला नुसतं गप्पाच पाहिजे तुले, दुसरं काही नाही. आणि तुम्हाला नुसतं खायला पाहिजे 4 टाइम. उठलं सुटलं की कर स्वयंपाक, उठलं सुटलं की कर स्वयंपाक. स्वयंपाक करायचा जिंदगी जमावतो ना माई. दुसरं तर काही सुचतच नाही तुम्हाला. आम्हा धंदे करा खसं की काही काहीच नाही जमत ना. ढिल्लम ढल्ला केलं की झालं. शिल्लक नको बोल, चाल पुढे. नाही रे, खाल्या महिना खाल्याला पाहिजे कुठे चालवलं होतं. आहे ना पुरा हिरवा पच व्हायला लढून राहिला ना ढ्या. घेशीन टोले हिसके लागशीन पुरीच्या नांदी. दाबून सणला आट्टेकडे देईदास भाऊन रगत पडत होतलो. मी तर म्हणतो हागला जशी ना चड्डीतून मुतला येशील सायाला. देईदास भाऊ मारणं बेकार आहे. लय खतरनाक माणूस आहे तो. पाहिजे रे असंच पाहिजे सायाले पोरा सोडला हात. वय करेन आपण न किती समजून सांगितलं त्याला की गळ्या पोरीच्या नांदी नको लागू. बरं भांड फुटलं तर कसं मार खाशीन डोरासारखा. कॉलेज करून घरी ये, आपल्यासोबत नाही तो घरी. माग पोरीच्या माग ये. चांगलं झालं हे. आता कसं चांगली सबक बसली आले. आता नाही लागणार तो कोण्या पोरीच्या माग ना कोण्या पोराच्या माग. आता लपलं आय लव्ह यू सारं गायब. बा बाई पुळी पाडी राख माग पोरीवर टाकणं सारा, म्हणजे डोळे मारणं, पोरीला परपोज मारणं, लव्ह लेटर देणं सारं बंद. बंद आहे आता. पाहिलं त्याची माय काय बोलून राहील त्याले. नरे दाबून घेणं. आई अशी बोलू नको ना, लोक मटमट पाहून तोंडाकडे. लोक हसतात ना, अशी बोलता का? एवढी लाज वाटून राहिली तर पोरीच्या मागे फिरू नाही. मग माय बापाची बदनामी करू नाही ना. एवढी लाज वाटून राहिली तुले तर आता. बरं वानाच्या तुला काय ठेवली रे आमची किंमत. गावात तोंडा खात जागा नाही ठेवली तू ना. पोरीच्या नांदी लागते तो पोरीच्या. जराशी लाज नाही वाटली तुले. हे संस्कार देलते का रे आम्ही तुले? पोरी पोटाचे संस्कार देलते का आम्ही? अशी काही जनाची नाही तर मनाची वाटू देता बापा. माय बापाचा तर विचार करता कशा आपण पोरी पटवा. आपल्या माय बापाची इज्जत खाली जाईन म्हणून, मान खाली वाकीन म्हणून. हेही वाटलं नाही तुला जरा काही? काल्याच्या माय चांगला लावला वाटतं. काल्या झापणं गळ्या म्हणून तर असा हिंबडला आणि पाहून राहिला. पाहिलं कसा पाहिजे वेसरा आणि पाहिलं कशी मान खाली घालून चालला. पाहिलं कसा बैला हरका चालला.
आता मान खाली घालून देण्याचं का वर घरी साऱ्या गावानं पाहिलं ना कसा झोडला मजबूत तो अंबादास भाऊन घरी नेऊन देऊ द्या भाऊने हाणला सख्या बापानं बी हाणला ना. पण आता माय बी बोलून राहिली काय राहिली आता कवडी किंमत ना आपल्या बसेच्या लायकीचे राहायला नाही गावात कोणाला तोंड टाकायच्या लायकीचे राहायला. आणि काय करी ना आता हटहटच करी चालणार रे उभाऱ्या वाहनाचा असा मागे मागे काय लेलून राहिला म्हशीसारखा होय ना पुढे की रट्ट्या हाना लागतात अजून कमी झाला का मार लाज नाही वाटून राहिली याले की आपली माय मारून राहिली आपल्याला की पटपट सरका पुढे की चाला पुढे काहीच नाही वाटून राहिली त्याले जनाची नाही तर मनाची अक्कल तर वागो जराशी. काकू कायल गुगडे चालवलं त्याले पिशेर काढायला चालवलं ना तो जास्त माजला ना पोरी पटवते ना तो म्हणून त्याचा कसा माज उतरावा लागते जरासा. अगाऊ धंदे करायला शिकला तो मायबाप त्याला काही म्हणत नाही गेले बोलत नाही गेले त्यानं त्याचा फायदा घेतला म्हणून त्यानं पोरी पटवणं सुरू केलं ना मग आता. आणि पैसे मागितो कॉलेजच्या नावावर पैसे बाबा मला 5,000 द्या 2,000 द्या आमच्या जीवावर खाल्लं त्यानं. का रे तुम्ही वर तोंड करून विचारून राहिले तुम्हाला जराशा लाजा तरी वाटतात का तुम्हाला रोग आलता का मला सांगायला की तुमचा पोरगा काकू असा करून राहिला की तसा करून राहिला की पोरी पटवून राहिला जरासा तोंड नाही उरलं तुमचं. काकू आम्ही सांगत होतो तू म्हणत होती बापा मा पोरगा का असा आहे काय तसा आहे काय म्हणून आम्ही सांगितलं नाही बा. पण त्याने आम्हाला धमकी दिली ना मा घरी जर सांगितलं तर फायदा म्हणे तुम्हाला गात कुताडीत म्हणे मी तुलेच माहिती आहे बा कसा आहे तुम्हाला मारे करायला सुज्ञ माणसाला सांगलत ना नामदेव भाऊ सांगलत की बा तो खाली बापा घरी जाऊन सांगा मायला सांगा तुले अगो काम करू राहिला कॉलेजले. नामदेव भाऊ गेलते घरी सांगायला देवदास भाऊले तर देवदास भाऊ काढून दिलं नामदेव भाऊले. सांग बा मग कसं सांगा तुले सांग बा. बरं बापा जाऊ दे ना जे झालं ते झालं आता चारे उमदळल्या तू चाल पुढे चाल ना त्या पिशार काढतो ना आता. हो ना आई हो ना अगं घे ना दाबून आता कसं आहे माय बी मारून राहिली बापही मारून राहिला गावात तोंडा खायला जागा नाही राहिली. हो ना हा ना असंच करते आता. लफडं करणं काय सोपी आहे का लफडं म्हणजे बेकार असते बापा हे रिकामी कामं नाही करायला पुरत बापा. अरे काय बुडूबा गेले नाही का तुम्ही देवीदासच्या घरी त्या पोराला मारून राहिला की काय की काही आवऱ्या गिवऱ्याला गेले नाही का तुम्ही. काय आवरायला जातं गड्या त्या लोफोर बोऱ्याला मार खावते सायाला त्याले बरा झोडते देवीदास त्याले तर दुसऱ्या पोरीचे रस्ते ओढून तर काय त्याचे का लोक मुके घेतील का देवीदास हागो चांगला चड्डीत त्याले. बुडे बा तुम्ही सांभाळून राहायचा बरं तुम्ही जास्त गुंफाबुडी करता एखाद्या दिवशी हाती जर सापडली की नाही बस तुम्हाला चड्डीत झाला लागेल मग. काय बुडेबा बरोबर आहे याचं तुम्ही सांभाळून राहायचा बाबा. हेट रे मी अशी रिकामी कामं करतो काय गुंपीन फुंपी सारे सोडले मी नांद आता आपलं फक्त हरिनाम करायचं फक्त दुसरं काही नाही बाबा. हे आपण या धंद्यात पडतच नाही आता सोडलं सारं. तुम्हाला सांगतो मी काल्याने केलं असतं तर चाललं असतं ना. अरे माणूस आहे आखरी शेवटी माणूस करतेच कोणारे प्रेम पण मग कसं सहमती तर पाहिजे समोरच्याची. जबरदस्ती काय कामाचं होय त्या पुरीला ती पोरगी आपल्याकडे पाहत नाही बोलत नाही चालत नाही तिचा रस्ता अडून राहिला मग मार खाईन तर काय ना गोय काल्या पुरीची सहमती पाहिजे ना तर माणसानं ट्राय करा नाही तर मग करू नये. आता कसं आता गुंफी मला काही म्हणत नाही म्हणून मग कसं आपलं चालते. काय बुडे मस्त फिरता येईल तुम्हाला गोल गोल पुरीची सहमती असली तर माणसानं करा बरोबर गुंफाबुडीवर आणलं तुम्ही उतरून ठेवलं गुंफाबुडीवर तुम्ही प्रेम करता वाटते. बुड्याचं प्रेम पर करून काच आहे घाजू ना कांडा येते काय बुड्या बा हाय की नाही माझ विचार येता गळे होतो. अरे मी सांगून राहिलो बा तुम्ही त्या गुंफीवरच येता मग तिचं माय काही राहिलं नाही ना बाबा. आता आमच्या दोघांच्या मसनात गौऱ्या गेल्या आणि काय येता विषय काढून फायदा आहे तू होत ते आता गेले ते दिवस आता. राजा बुडेबा बुडी जर जोडून गेली तर राजा तुमचं मन हिजळते राजा आणि आम्हाला सांगून राहिले का तुम्ही किती दिवस गेले. अरे बाबा दिवस तर आता येलाच तुमचे आता दोघेले काही धंदा नसते गात काही कोणी नसते तुमचंच राज्य आहे. स्वस्त बोलतो गड्या म्हणून माझी जीवार येते असं बोलत नव्हता जो बा काय घेणं देणं काय उकरून काढून राहिला बा फालतू मा मना भुगा करून राहिला तू बा दिल तुटते ना गड्या असं बोलत नको आजोबा तू अशी विषय नको काढू जो उकरून घेणं देणं. अरे पाय रे माऊली बुडाबा काय चालू आहे दिल तुटते बुड्याचं दिल. हो ना बुडा पुढे रंगात आहे बुड्याने लुगड्याच बी चक्कर गमवली हो बरामपूर देशील बुड्याले. बा जाऊ द्या तो विषय काही घेणते नाही आपल्याला पण या काल्याला कोण बैकवलं एवढा कोण बैकला हा बोऱ्या की रस्त्या डायरेक्ट पुरीला अडून राहिला आणि आय लव्ह करून राहिला आणि काही पुरी टाकल ते म्हणतात त्या पुरीच्या अंगावर. सांगणार बा माऊली सांगणार तुलेच सारी स्टोरी माहित आहे बा ती पुडी कुठून आणली काय आणली तर तू काही सांगतही नाही बा. याच्या जो बसतो का तू मुंशीराम सांगून नाही राहिला.
मुंशीराम भाऊ हे सारी शाळा शिवल्यानं भरवलेला आहे. त्याच्या शिवल्याचा हात असतेच काय रे सहायचा? हा का वासाला कुत्रा होता का मागच्या जन्मी? लोक शिवल्या कोण्या गोष्टीला हात नाही लावत ना तर लोक तिथे कसं वाईट गोष्टी होतच नाही, साऱ्या चांगल्याच होतात. शिवल्यानं हात लावला की झाली वाईट गोष्ट का? हेच आहे ना या काल्याला बैकून द्यायचं कारण हेच आहे. त्यानंच नेलं त्या बाबाचं पुडी आणली त्या पुरीला टाक्या लावली. मोठं तो म्हणजे कारस्थानी माणूस आहे तो शिवल्या. त्या देवीदास भाऊनं कसं हा काल्या हाण्यापेक्षा तो शिवल्या हाणायला पाहिजे होता मजबूत चांगला. थांब ना माऊली, शिवल्याचाही बजेट बसीन ना. शिवल्याचे दिवस भरले आता. देवीदास काय खरा माणूस आहे का? पहिले पोराला झोडलं आता शिवल्याला झोडी. थांब ना तू जरासा. काय बा तेल टाकेस काम येतात रे बा या लोकल सारीला का मुतले का काय उल्या काय हे काय माणूस आहे का हा शिवल्या? चला शिवल्या काय कुठण्याला पाहून पोहून जाते गावातून की घरी थांबते. देवीदास कसं टेम्पो घेऊन येते. हो चला बुडे बा येऊ पाहू. चालणार माऊली चालणार नाही बा आपण येत बा त्याच्यानं आपला 36 आकडा आहे बाबा. मग त्याच्या आपण कोणाच पंचायत नाही पडत आता. हो दुरून डोंगर साजरा बाबा तो लफडेखोर माणूस आहे. आपली बदनामी होत त्याच्यात. गड्या मुंशीराम आपणच. हो चला काल्याची मा या रे इकडे या इकडे खळा निवाळा करा काय तर या सांगा शिवराले काय आता. का रे बाबा यानं काय साऱ्या गाडली हडवा जमा करून आणली का रे बाबा? एकाले जावा देऊन राहिला बाहेर काढून राहिला हात. काल्याची माय बी आणली होती सा. नक्की आज झोडपेस खा लागतात रे गड्या. आज काही खरं नाही. आज मारते हा तुले शिवला. झोडपे मारते हा तुले. थांब फक्त शिवल्या 2 मिनिटात खाला निवाळाच या थांबता. पोऱ्या लिहू दे माया. देवीदास आलार गड्या तुझ्या पोरगान बायको आले रे. पोऱ्या ये ना पुढे ये ना खाला निवाळा करणं काय हा काय म्हणे शिवल्या चांगलं ओरडसा काय मुकड्यानं मागे राहायचं तो उभा होय पुढे. हा ना बाबा येतो ना. अरे बाबा हा काल्याचा आला रे बा. आता सांगतेस माना हा देवीदास काय सोडत नाही आज मला. काल्या सांग काय तू मुकड्यानं पटपट बोल काय तर. हा बाबा मला यानं नेलं गाडीवर बसून. हा म्हणे तुला पोरगी फोटो नाही ना म्हणे. माझा एक बाबा आहे म्हणे 5,000 रुपये लागतील म्हणून मी तुम्हाला 5,000 मागायचे. पण त्या 5,000 रुपयाचा अंगार आणून दिलं यानं. त्या बाबाने सांगायचं त्या पोरीच्या अंगावर टाका पण तिने मदत केलं साऱ्या गावात. मला मार खा लागला याच्या पायी या शिवल्याबाई मार खा लागला मला. शिवल्या आता काय म्हणणं आहे तुझ्या आता? हा चालन तुझ्या तोंडावर साक्ष मोक्ष. आता काय म्हणणं आहे तुझ्या? फाड आता तोंड फाड. बोल रे बोल ना बोल. आता उलून नाही राहिला का तोंड? म्हणून आता चुप राहिला. या बेसरमाले कुठे लाज आहे बापा. आता ढोरासारखा मार खाते. जराशी का लाज नाही आले जनाची नाही तर मनाची. अरे शिवल्याला आता मुंगी उली का तुनं? हाडलो तर फडफड करत चबर करत माही नाही ऐकलं. आता झाले नेल तर तुला गाडीवर बसून बाबा जोय तो डायरेक्ट तोंडात सांगून राहिला ना. आता काय झालं तुले? हा जीभ बोलणे येऊन राहिले का तुले? तोंड उलून नाही राहिला का तुझं? नाही आता याले झपके माराच लागतात नामदेवराव. याले घरात कोणून मारतो राजा आता. बस झाला याचा लाळ आता. बरा मारशील गड्या देवीदास म्हणे तू असा बरा मारशील. मारणं सोपी नाही काही. बाबू शिवल्या काही खरं नाही बरं उठून. पहिले लोक घरात जाईल काढलं घेऊन राह बाबा जबील घरात. थांब ना तू तुला झपके मारल्याची नाही राहत नाही मी. उकडे पाहून राहिला तू उकडे पाहत. थांब ना दरवाजाला आली काही काय करून राहिला येऊन राहिलो घरात. वय न करू ना. पहिले मा पुऱ्या झोडला आता तुला झोड नाही मले. घर लावतो तो घरात कुस्ती घर घुश्या. आता उघड्या पडला तर का रे तोंड लपून राहिला का आता? आई मा बापाला वाचू ना. देदाजू काय खरा नाही बरं. लय मारते डोरासारखा. देदाजू मार नका मा बापाले मारू नका. बापा चुकलं ना देदाज भाऊ. नाही बाबू अटून तोंड वाचून आता काहीच फायदा नाही. त्या बापाले आज लोक छानच द्यायचा की खरं बोल तर मग खरा बोलायला तयार नाही त्या बा. साऱ्या गावाचा खोटा बोलते. मग आता झपके खाईन तर काय नाही वया भाऊ. आता काय देवदास व्हायला गरम. आता तो काय भाऊ बदत नाही आता तो गडी. मार नको ना देवीदास. गाडी देवीदास कोणाला मार नको. लोक कुकडे गेलता तू मोरायले. तुला प्रेमाने विचारू मी. सांग साया तुला मा पोऱ्या वाया गमवणार. गाडले किती पोरे वाया गमवशील तू दलिंदरा. तुले जर आज जर झपकेने मारले बाबू तर तू कसा असा इतरावशील ना. साऱ्या गाडे भांडा आणशील तू तर. साऱ्या गाडले पोरे बैकोशील. या पोरी लाईन मारता का या बाबा चाला. त्या पोरी लाईन मारता का त्या बाबा चाला. साया अंधश्रद्धा शिकवता का पोरायले बिन लाजा वानाचे. नाही ना बाबा. हो बाबा मी आता काही नाही करणार. देवीदास भाऊ मार नको ना. देवीदास भाऊ मार नको ना. हो वेगळ्या बाबा सोळा ना बाबा मानवऱ्याले मारू नका ना बाबा. मारू नका ना मानवऱ्याले. गलती झाली ना मानवऱ्याच्या ना. आता नाही काही करतील ना ते. आता अशी गलती नाही करतील ना. आता सोळा ना एकदा सोळा ना भाऊ एकदा सोळा ना. ती बरी गलती झाली होती या नवऱ्याच्या ना. जाणून केला त्यानं. 5,000 रुपये घेतले त्यानं मापोरा जोडून. 5,000 रुपये उशिक रक्कम आहे काय? हे असे काम सांग ना तुझ्या नवऱ्याले करायचे.
याच्याजवळ 5,000 उपटू दे, त्याच्याजवळ 10,000 उपटू दे, यात तर पटाईत आहे तुझ्या नवरा. काम करत नाही पटाई, हे असे उपटते पैसे लोकांजवळून. मग आता कोण वाचू कोण आला रे? गाडला पोरायले लफडे करणं शिकवता का रे तू? फक्त शिवले तुले खोटं बोलायचा मार आहे, दुसरं काहीच नाही. चला मित्र, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा.